नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 10 बाबांचं पत्र या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। प्रश्न अ, कठीण गेलेला पेपर। उत्तर गणिताचा। हा प्रश्न, वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण? बाबा। परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण। उत्तर आंतरिक गुण। वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ। उत्तर पुस्तकांचा। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ प्रश्न, आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? उत्तर, आईने दूरध्वनीवरून बाबांना निरोप दिला की वैष्णवीचा 6 माईचा गणिताचा पेपर कठीण गेला आहे, त्यामुळे ती फार निराश झाली आहे आणि रडतही होती। हा प्रश्न, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर, पत्र लिहून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही। ही प्रश्न, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत? उत्तर, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, संबोध व क्रिया नीट समजावून घेणे आणि उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहे। प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। आता बघा, नृत्य समानार्थी शब्द आहे नाच, सुंदर छान, अवघड कठीण, उशीर वेळ। खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। तर कठीण सोपे, मैत्री वैर, अपयश यश, अवगुण गुण। प्रश्न पाचवा अ, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला कुठल्या कुठल्या कला आहेत? छान गोष्टी सांगणं, त्यानंतर उत्तम चित्र काढणे, सुंदर नृत्य करणे। हा प्रश्न, बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला जीवन सुंदर करतात, व्यक्तिमत्व फुलवतात, आंतरिक गुणांची वाढ करतात। प्रश्न 6, सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा। उत्तर, पोस्टातून पाठवू शकतात, त्यानंतर मेसेज करून पाठवू शकतात, ईमेल करून पाठवू शकतात, सोशल मीडियाचा वापर करून पाठवू शकतात। प्रश्न 7, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत कराल त्याची यादी करा। खूप फटाके फोडणार, दिवाळीच्या फराळ करंजी चकली खाणार, दिवाळीचे किल्ले बनवणार, घराला सजवणार, घराच्या बाहेर कंदील लावणार। प्रश्न 8, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला, त्याचे व तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा। तर बघा, हा आहे संदेश। इथे तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव लिहायचं आहे। पोहण्याच्या स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला, ही बातमी ऐकून आम्हाला खूप गर्व वाटले। तुझे कितीही अभिनंदन करावे ते कमीच आहे। तुला असेच यश मिळत राहावे हीच आमची शुभेच्छा। तुझा मित्र राजकुमार। प्रश्न 9, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, यासारखी 2 वाक्ये खालील चौकटीत लिहा। पहिलं वाक्य आहे, थेंब थेंब तळे साचे, थांबला तो संपला। खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा। आता हिमालय टिंबटिंब पर्वत आहे, उंच। कंस, कंपास घ्यायला आईने मला टिंबटिंब रुपये दिले, 100।
बागेत टिंबटिंब फुले आहेत. टवटवीत. ताईने मला टिंबटिंब सदरा दिला नवा. आपण समजून घेऊया. काय दिलेलं आहे? खालील तक्ता वाचा, समजून घ्या. वाक्य दिलेले आहे. अनवर वेगाने धावतो. वर्तमान काळ आहे हा. काल अनवर वेगाने धावला. भूतकाळ. उद्या अनवर वेगाने धावेल. भविष्यकाळ आहे हा. त्यानंतर क्रियापदाच्या वापरावरून वाक्यांतील काळ ओळखता येतो. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.